किती ग बाई तो गुंता, आणि काय झालं हे केसांचं मीरा? वृक्ष आणि निर्जीव झालेत अगदी. मान्य आहे आता आईच्या घरी नसतेच, स्वतःचं घर संसार सांभाळण्यात गुंतली असशील, पण म्हणून पूर्णतच दुर्लक्ष केलंय केसांकडे आणि स्वतःकडेही. किती काळेभोर लांब सडक आणि दाट केस आहेत तुझे. आठवतंय ना, अशोकने म्हणजे तुझ्या नवऱ्याने याच केसांवरून भाळून तुला बघता क्षणी पसंत केली होती. माहेरपणाला आलेल्या मीराच्या केसांना मालिश करत तिच्या आईची निरंतर बडबड चालूच होती. मीरा आणि अशोकच्या लग्नाला 1.5 वर्ष झालं असेल. अगदी रीतसर कांदे पोहे वगैरे करून अरेंज मॅरेज दोघांचं झाले. अशोक एका नामवंत कंपनीत इंजिनियर होता, तर मीरा ही BA झाली होती. शिक्षण पूर्ण झाल्यावर लगेच लग्न ठरलं. त्यामुळे आता तुला पुढे नोकरी करायची, अजून शिकायचं, जे काही असेल ते लग्नानंतर कर, असे घरचे म्हणाले. पडत्या फळाची आज्ञा मानत मीरानेही ते मान्य केलं आणि लग्न झालं. लग्नानंतर अशोकच्या प्रेमाच्या वर्षावाखाली मनातली ती सुप्त इच्छा व्यक्त करण्याची हिंमत मीराला कधी झाली नाही. मीरा बाळ, तो केसांचा तुझा सडा नीट आवर, म्हणजे बांध ग आणि जा बघ आई काय म्हणते. आजीचा आवाज ऐकून कुठल्याशा तंद्रीत हरवलेली मीरा ते केस दोन्ही हाताने लगबगीने घेते. डाव्या हातात पकडून उजव्या हाताने गोल वेडे घालत घालत आवेशात घट्ट आंबाडा बांधते. आत निघून जाणार तेवढ्यात तो आवेश पाहून आजी सुद्धा म्हणते, अगं किती घट्ट बांधून ठेवशील त्या केसांना, जरा तरी सैल ठेव, त्रास होईल की तुला आणि हानी होईल त्या मुलायम केसांची. नाही काय होत आजी, सवय झाली आता. एवढंच बोलून मीरा निघून जाते. लग्न झाल्यापासून मीरा फारसं माहेरपणाला आलीच नव्हती. सुरुवातीचे नवीन दिवस संपले की अशोक आणि ती कारणापुरते एका दिवसात येऊन जायचे. 1.5-2 तासांच्या अंतरावर माहेर असल्यामुळे राहायला कशाला जायचं, एका दिवसात वाटेल तेव्हा भेटून यायचं. हे अशोकचं तिच्या माहेरी जाऊ का या प्रश्नावर दरवेळी ठरलेलं उत्तर असल्या कारणाने माहेरी राहायला येण्याचा हट्ट तिनेही नाईलाजाने सोडून दिला. यावेळी आली तेव्हा माहेरच्यांना धक्का बसला खरा, पण सुखदच. 2 दिवस लेक आली राहायला म्हणून आईचं काय करू नी काय नको असं झालं होतं. वडिलांचंही लेकीचे किती लाड पुरवू नी किती नको असं झालेलं. तिची लहान बहीण मात्र आता माझे लाड नाही होणार म्हणत गाल फुगून बसलेली. आईने मीराला नको म्हणत असताना केसांना मालिश केली आणि स्वतःच्या हाताने लेकीला न्हाऊ घातलं. माय लेकीचं नातं किती दिवसांनी भरत होतं. पुन्हा एकदा नव्याने केस धुवून मीरा बाहेर आले आणि टॉवेलने केसाला पीळ घालून बांधू लागले. हे बघून बहीण म्हणाली, अगं सोड आता त्यांना मोकळे, धुतलेस ना, सुकतील नीट. एकतर तुझा एवढा मोठा केश संभार, नीट काळजी नाही घेतलीस ना तर ते हवेत उडून जातील आणि मग केसांमागे लठ्ठ झालेले जिजू रडत बसतील. सोड ग ते केस, किती कर्कच्च आवडलेस त्यांना. मीराची बहीण हसतच म्हणाली, पण मीराच्या कानात कर्कच्च आवडून ठेव त्यांना असा आवाज घुमू लागला. लग्नानंतर मीराने असेच केस धुवून माहेरच्या सवयीप्रमाणे सासरीही केस मोकळे ठेवले होते. मीराचे सासू सासरे दीर हे 2ऱ्या मजल्यावर तर मीरा आणि नवरा 3ऱ्या मजल्यावर राहत होते. असे एकाच बिल्डिंगमध्ये एकत्रच. रविवारी नाश्ता जेवण सासूकडेच असतो. त्यामुळे मीरा तशीच मोकळ्या केसांनी खरं तर अर्धे केस मोकळे सोडून अर्ध्या केसात क्लिप लावून सासूच्या घरी आली.
सगळ्यांना डायनिंग टेबलवर नाश्ता द्यायचं काम ती करताना तिच्या लहान चुलत दिराने तिच्या लांबसडक केसांची आणि पुढे येणाऱ्या बटेची प्रशंसा केली. मलाही तुझ्यासारखी लांब केस असलेली बायको मिळो, हे त्याच्या दिलखुलास स्वभावाप्रमाणे तो बोलून गेला. नाश्ता कसाबसा आवरून अशोक मीराला वर घेऊन आला. त्याचे डोळे चेहऱ्याने लालबुंद झाले होते. रागात त्याने मीराचे केस जोरात ओढले आणि म्हणाला, कोणासाठी मोकळे सोडलेत केस? गरज काय याची? करकच्च बांधून ठेवायचे इथून पुढे, ते कळलं? आणि बट बाहेर काढून नखरे करतेस. परत केस मोकळे सोडायचे नाहीत, नाहीतर माझ्या सारखा वाईट कोणी नसेल. मीराला असह्य वेदना होत होत्या, पण तिचं बोलणं, वेदना काहीच अशोकपर्यंत पोहोचत नव्हतं. मीराचे केस खूप दुखत होते. पिरगळलेला हात काळा निळा पडला होता. रडायलाही तोंडातून आवाज निघत नव्हता. इतकी वाईट अवस्था तिची झाली होती. अशोकचं हे रौद्र रूप तिच्यासमोर पहिल्यांदाच उघड झालं होतं. लग्न झाल्यापासून तो अधूनमधून रागवायचा. गोष्टी त्याच्या मनासारख्या नाही घडल्या तर चिडायचा. मी ऑफिसला जाताना आणि परत आल्यावर तू फ्रेशच दिसायला हवी. मी सांगेल ती साडी नेसली पाहिजे. मी जसं सांगेन तसंच वागलं पाहिजे. मी बाहेर घेऊन जाईन तेव्हाच बाहेर पडायचं. मी सांगेन त्याच व्यक्तीसोबत बोलावं, असं वागायचं. नवीन लग्न झाल्यामुळे किंवा त्याच्या अतिप्रेमामुळे मीरा त्याचा प्रत्येक हट्ट पूर्ण करत होती. तिच्या आयुष्यात सकाळ संध्याकाळ रात्र व्हायची ती फक्त अशोकसाठीच. पण त्याचा स्वभाव हेकेखोर विक्षिप्त आहे हे हळूहळू तिला कळायला लागलं. प्रत्येक भांडणानंतर त्याने प्रेमाने येऊन स्वारी म्हणणं आणि घाबरून त्याला माफ करणं हे नित्याचंच झालं होतं. त्या एका प्रसंगानंतर मीराने परत कधीही केस मोकळे सोडायची हिंमत केली नाही. घरी बाहेर कोणता सण किंवा कार्यक्रम काही असले तरी मीराने केस बांधलेलेच असायचे. एक दिवस मीराने अशोकचा चांगला मूड बघून हळूच विचार केला, तुम्हाला आवडत नाही मी केस मोकळे सोडलेले, मग मी कापून टाकू का? इतके सांभाळणं मला कठीण जातं. अशोकने मागचा पुढचा विचार न करता सगळी ताकद एकवटून तिच्या कानाखाली मारली. त्या फटक्याने मीरा मागच्या बेडवर आदळली. तिच्याजवळ जाऊन तो केस जोरात ओढत म्हणाला, मी बोललो का काप? तू म्हणालीस कापतेच. हे केस जरी तुझे असले तरी या केसांवर माझा हक्क आहे. माझं प्रेम आहे या केसांवर. तुझे केस बघूनच लग्न केलं मी. विसरलीस का? मीराला जबरदस्त वेदना होत होत्या. रडण्याचा आवाजही तोंडातून निघत नव्हता. इतकी वाईट अवस्था झाली होती. शरीरावर जिथे हात लावेल तिथे वेदना होत होत्या. पण त्याहूनही मनाचे दुखणे अधिक होत होते. 2 दिवस असेच अबोल्यात मीरा धक्क्यात गेलेली राहिली. 3ऱ्या दिवशी ती माहेरी मी जाते एवढी चिठ्ठी घरात सोडून माहेरी निघाली. तिला वाटलं की अशोक चिडेल, तमाशाही करेल, पण काहीच झालं नाही. त्याने एकदाही फोन केला नाही. माहेरी आई, आजी, वडील आणि बहीणही तिच्यावर प्रेमाने वागत होते. पण मीरा मनात खोटं हसत होती. तिला माहीत होतं की तिच्या आयुष्यात निर्णय स्वतःसाठी घेणे फार गरजेचं आहे. टीव्हीवर
पॅराशूट तेलाची जाहिरात झळकत होती. स्त्री केस मोकळे सोडून उडवत होती. आजवर कितीदा ती पाहिली होती, पण आज ती शब्द कानावर पोचले. ए बाल नहीं है, ए मैं हो, क्योंकि मेरे बाल ही मेरी जान है. ही घोषणा ऐकून मीरा स्वतःच्या मनात ठरवली, आजपासून ती स्वतःसाठी निर्णय घेणार आहे. फोन घेऊन तिने पार्लरमध्ये अपॉइंटमेंट बुक केली. संध्याकाळी तिने स्वतःला हवे तसे केस कापले. एक एक बट कापताना आरशात स्वतःला पाहून हसत होती. कापताना मीरा प्रत्येक केसाच्या पिळासोबत आपल्या इच्छांनाही स्वप्नांनाही मनमोकळं जगण्याची आकांक्षाही ओढून फेकत होती. अखेरीस तिने स्वतःला श्वास घेण्याची मुभा दिली. स्वतःसाठी स्वतंत्र होण्याचा निर्णय घेतला. आरशात स्वतःच न्याहाळून तिने गोड हसत म्हणाली, हे बाल नहीं, ए मैं हो, क्योंकि मेरे बाल ही मेरी जान है. क्षणभरात तिचा फोन वाजला. अशोकचं नाव दिसलं. ती थोडी घाबरली, पण आत्मविश्वासाने फोन उचलला. अशोक तिला भेटायला बोलत होता. मीरा मनात विचार करत होती, आता मी आपलं अस्तित्व जपणार आहे. कोणत्याही परिस्थितीत मीरा भेटायला गेली. नुकतेच कापलेले केस मोकळे सोडून स्मित हास्यासोबत अशोकच्या नजरेला भेट दिली. मनात आणि ओठांवर फक्त एकच विचार होता, मी माझ्या आयुष्याचा स्वामी आहे. अशोक तिचं हे वेगळं आत्मविश्वासी रूप पाहून आश्चर्यचकित झाला. राग आल्याऐवजी त्याला समजलं की मीरा आता स्वतंत्र आहे. तिचा आत्मविश्वास पाहून त्याला तिच्यावर अजून प्रेम झालं आणि आदर वाटू लागला. मीरा स्पष्ट बोलली, माझं प्रेम तुमच्यावर आहे, पण माझं स्वातंत्र्यही मला हवं आहे. मी माझे निर्णय स्वतः घेईन आणि तुम्हीही माझा आदर करा. माझ्या नात्याचा आणि माझा आदर समजून घेऊनच आपण एकत्र राहू. अशोक आता तिला समजायला लागला. प्रेमाने तो बदलला. मीरा स्वतःसाठी उभा राहिली आणि अशोकने तिच्या स्वातंत्र्याचा आदर केला. वाचकांनो, ही कथा सांगते की स्त्रीने स्वतः विचार करून निर्णय घेतला की तिला कोणीही थांबवू शकत नाही. जगण्याचा मार्ग स्वतः निवडला की कोणत्याही मर्यादेत बंद न राहता ती स्वतः स्वतंत्र आणि स्वाभिमानी राहते. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.